कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पाठीशी रे तर केवळ दूध स्मरण आम्ही शक्य शक्य स्वामी केशरी नाही, मला वाटतं ना अजून थोडस मॉडेल पाहिजे. काय धनु दीदी, मॉडेल नाही मॉडर्न असतं ते. तेच ते. आणि लग्नात कुठं मॉडर्न घालते? इथं ते. मी काय म्हणते, नऊवारी साडी नेसवायची का? हा धनु दीदी, तू ना नऊवारी साडी नेस, असली भारी दिसशील ना, अशी नाकात मोठी नट, एकदम झक्कास. हा तसंच करू. ते मॉडेल बिडेल तुला काय ना करायचं ते लग्नानंतर कर. अगं हेच करू. धनु दीदी एक काम कर, राजताईच्या लग्नात कर काय पाहिजे ते मॉडेल वगैरे. हा दोघं मिळून करू. चांगलं दिसेल. देवा, मला माहितीये नानांच्या रूपात तुझे लग्न जुळून आणलेस. देवा, पैशाची जुळणी झाली ना, हे लगीन पण पार पडेल माहितीये मला. हे पैसे चोरीला गेलं नसतं ना तर कुणासमोर मला हात पसरायला लागलंच नसतं. पण जाऊ दे, एक जण आहेत त्यांच्याकडे बघतो मी पैसे मागून. तू फक्त असंच पाठीशी राह, तुझा आशीर्वाद असू दे, बाकी काय नको. सूर्या, आहेस का रे बाबा घरात? गुरुजी या बस. राजू जा पाण्याने. काय सूर्या, कशी काय आठवण काढली? ते धनुचं लग्न ठरलंय ना, म्हणलं पुढची तारीख आणि मुहूर्त जरा बघायचं. बर सूर्या, दोघांची पत्रिका घेऊन ये, म्हणजे आपण जुळते का नाही ते बघूया. बागू पत्रिका ठेव. हा 32 गुण जुळतायत बघ, अगदी उत्तम पत्रिका जमतीये. पण सूर्या, एक अडचण आहे बघ. या दोघांच्या पत्रिकेतल्या ग्रहस्थितीवरून दोघांचंही लग्न येत्या 2 दिवसात उरकावं लागेल. नाहीतर मग येत्या 2.5 वर्षात मुहूर्तच नाहीये. मग तोपर्यंत थांबावं लागेल तुम्हाला. अयो गुरुजी, एवढ्या कमी दिवसात कसं सगळं जमायचं? जे काही पत्रिका येते ते मी बोललो, बाकी तुमचं तुम्ही ठरवा. अहो गुरुजी, ठरवायचं काय त्यात तवा? तुम्ही परवाचा मुहूर्त बघा आणि कळवा, तोवर आम्ही तयारीला लागतो. हा चालेल, ठीक आहे, कळवतो. येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.